नमस्कार मित्रांनो, परत आपण घेऊन आलेलो एक नवीन किस्सा बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडकेंवरती. तर किस्सा असा होता की सिनेमा करत असताना दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांची जवळीक वाढलेलीच होती. परंतु शिवसेनेच्या नेत्यांसोबत सुद्धा त्यांची जवळीक वाढलेली होती. अगदी शिवसेनेच्या बैठकांनाही दादा उपस्थित असायचे. त्यामुळे सर्व शिवसेनेच्या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची उठबस असायची. शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते व नंतर युती काळात मंत्री झालेले प्रमोद नवलकर यांना सिनेमात काम करण्याची प्रचंड ओढ होती. दादा, मला चांगली मोठी भूमिका करायची आहे, तुमच्या चित्रपटात मला संधी द्या, अशी विनंती शिवसेनेच्या बैठकीला भेटल्यावर नवलकर दादांना करायचे. दादा म्हणतात, दीनानाथ टाकळकर, शरद तळवरकर यांच्यासारखे मुरलेले कलाकार जोडीला असताना नवलकरांना मोठा रोल कुठला द्यायचा, हाच प्रश्न माझ्यासमोर होता. पण दादांचा हा प्रश्न त्यांच्या चित्रपट ह्योच नवरा पाहिजे ने सोडवला. या सिनेमात दादांनी प्रमोद नवलकरांना इन्स्पेक्टरचाच रोल दिला. प्रमोद नवलकरांनी एवढ्या उत्साहात या सिनेमात काम केले की भूमिकेसाठी लागणारे पोलिसांचे कपडेही त्यांनी स्वतः शिवून आणलेले होते. पोलिसांचा बेल्ट मात्र त्यांना मिळालेलाच नव्हता. मग तो दादांनी त्यांच्या सिनेमांच्या कपड्यामधून त्यांना दिला. मुद्दा असा की दादासाहेब कोंडके हे फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी संबंधित नव्हते, तर शिवसेना व शिवसेनेतील नेते कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा कौटुंबिक नाते जपून त्यांनी ठेवलेले होते. हा किस्सा जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.